कुठे निघालेलो आहोत? मंदिर, मोठं मंदिर. मी कपडे घातले. येस, कुठे आहे ते मंदिर? मला नाही. आपण तसं घेतलं तर नाही, नवीन मंदिर मध्ये चाललो आहोत आपण. नवीन. आणि मी अबुधाबीला. अबुधाबी. येस. सो हॅलो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज आम्ही चाललेलो आहोत अबुधाबी इथे. मी खूप सारे व्हिडिओ केले तर सो आम्ही चाललेलो आहोत BAPS यांचं जे स्वामीनारायण मंदिर आहे अबुधाबीमध्ये ओपन झालेलं आहे ह्याच वर्षी. सो आम्ही अजूनपर्यंत तिथे गेलो नव्हतो. सो आज आम्ही चाललेलो आहोत तिथे आणि तुम्हालाही तिथलं दर्शन घडवणार आहोत. सो आमच्यासोबत आमच्यासोबत व्हिडिओमध्ये बने राहा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. माझं तुझ्या चॅनलचं नाव पण सांग. एंजल नायरा. ओ दॅट इज अ इंस्टाग्राम अकाउंट आणि आमचं यूट्यूब अकाउंट आहे वाईब विथ मसूरकर. आणि सगळं माझे व्हिडिओ बघा. मी डान्स पण केलं, अजून मी लेझिम पण केलं. तिचे सगळे व्हिडिओ बघा. ओके, नायरा तुम्हाला सांगतेय. सो नक्की तिचे सगळे व्हिडिओज बघा आणि ते तुम्ही लाईक करा. येस, थँक्यू. येस. सो हे असं खूप मोठं पार्किंग आहे आणि आम्ही ते पोचलो इथे आणि हे इथे आहे मंदिर. सो ही पार्किंग तुम्हाला दिसलीच असेल मंदिराजवळ. प्रशस्त अशी मोठी पार्किंग इथे अवेलेबल आहे. चला लेट्स गो. बाबा लॉक केली गाडी. नाही रा. सो हा आहे सिक्युरिटी चेक इन एरिया. अगदी स्ट्रिक्ट आहे. तुम्हाला जसं एअरपोर्टवरती बेल्ट वगैरे काढावं लागतं त्या प्रकारेच इथेही सिक्युरिटी चेक इन होतं. बट खायला काही अलाउड नाही आहे, पाणी अलाउड नाही आहे. ते तुम्हाला सगळं आतमध्ये गेल्यानंतर भेटेल. सो मेक शुअर तुम्ही जर इथे कधी व्हिजिट करणार असाल तर खायचे पदार्थ आतमध्ये घेऊन जाऊ नका. एकतर ते तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायला सांगतील किंवा परत जाऊन कारमध्ये ठेवून यावं लागेल. सो तुम्हाला स्ट्रोलर वगैरे अलाउड आहेत. जर तुमचं छोटं बेबी आहे तर तुम्ही घेऊन जाऊ शकता आतमध्ये. आणि इथून आपण एंट्री करायला स्टार्ट केलेली आहे BAPS मंदिर अबुधाबी इथे. आणि इथून आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला हा परिसर दिसत असेल किती सुंदर आहे. अगदी मन प्रसन्न करून टाकणारा आहे. आणि आम्ही संडेच्या दिवशी आलेलो, सो बऱ्यापैकी गर्दी होती इथे. आणि त्याच्यानंतर हे मंदिराच्या इथे आम्ही पोचलेलो आहोत. तर त्याचे छोटे काही क्लिप्स घेतलेले आहेत तर ते तुम्ही एन्जॉय करा. सो हा परिसरातील घंटानाद तुम्हाला ऐकू आलाच असेल. त्यांनी एक प्रकारची पॉझिटिव्हिटी मिळाली होती जेव्हा आम्ही मंदिरात होतो. त्यानंतर इथे आम्ही चप्पल काढून ठेवण्यासाठी आलो. एकंदरीत छान व्यवस्था यांनी केलेली आहे. तुम्ही पाय वॉश करून नंतर मंदिरात आतमध्ये जाऊ शकता.
खूपच सुंदर, खूपच सुंदर. तुम्ही बघू शकता हे मंदिर किती सुंदर दिसत आहे. भारतात जे आपलं राम मंदिर उभारलेलं आहे तिथे जाण्याचा आमचा योग कधी येईल ते माहीत नाही, पण हे जे अबुधाबीमध्ये मंदिर उभारलेलं आहे त्याच्यासाठी खरंच एक प्राऊड फिलिंग येत आहेत. एक भारतीयांसाठी एक प्राऊड मुमेंट आहे हा. मी तो शब्दात नाही वर्णन करू शकत. आणि ह्यानंतर तुम्हाला इथे कलाकृती केलेली दिसत असेल, काही प्राण्यांचे चित्र त्यांनी कोरलेले आहेत. सो हे UAEला रिप्रेझेंट करतात. सो एकंदरीत हे जे मंदिर आहे ते UAE आणि इंडिया यांचं कल्चर रिप्रेझेंट करतं. हे कोरीव काम जे केलेलं आहे मूर्त्यांचं ते रामायणा, महाभारत, भगवद्गीता ह्याच्यातून म्हणजे ह्याला रिप्रेझेंट करतं. सो खूप सुंदर, म्हणजे जे आर्किटेक्चर आहे ना त्याचं तुम्हाला इथे आल्यानंतरच कळेल ते मी तुम्हाला शब्दात नाही त्याचं वर्णन करू शकत. सो तुम्हाला नक्की इथे व्हिजिट करायला पाहिजे. जे आर्किटेक्चर जे वर्क कोणी केलेलं आहे, हॅट्स ऑफ टू देम, हॅट्स ऑफ टू देम. सो मी पूर्ण व्हिडिओज नाही घेतलेले आहेत, जे छोटे छोटे क्लिप्स मला जमले ते मी घेतलेले आहेत आणि ते तुम्ही एन्जॉय करा. सॉरी, मंदिरातले आतले व्हिडिओज नाही आहेत कारण की सिक्युरिटी एकदम इथे टाईट असल्यामुळे अलाउड नाही आहे आतमध्ये, आणि ते खरं तर योग्यच आहे. आतमध्ये गेल्यानंतर मोबाईल साईडला ठेवून एक तुम्ही शांत चित्तेने, प्रसन्न मनाने देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि सो त्याच्यासाठी व्हिडिओ अलाउड नाही आणि ते खरंच खूप चांगलं आहे. सो हा एरिया जो आहे तिथे आता गंगा आरती होणार आहे. 6:45 संध्याकाळी होते रोज. गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या नद्यांचे पाणी इंडियातून आणलेलं आहे यांनी, आणि इथे जो वाराणसीमध्ये आपण गंगा आरतीचा अनुभव घेतो तो तुम्हाला इथेही करता येणार आहे. हा इथला कॅफेटेरिया आहे. इथे तुम्हाला सगळं इंडियन फूड मिळेल आणि रिजनेबल रेट्स आहेत. सो तुम्ही ट्राय करा. नायराला इथे भूक लागली होती आणि आम्हाला लॉंग ट्रॅव्हल करायचं होतं. सो आम्ही इथे लाईट नाश्ता करून घेतला आणि मग निघालो आम्ही परत आमच्या घरच्या दिशेने. आमचं दर्शन झालं आणि आम्ही निघालेलो आहोत परत घरी. See you. स्वतः आम्हाला हा प्रसाद मिळालेला आहे. नाही दर प्रसाद टेस्ट नाही म्हणायचं नसतं. प्रसाद थोडंसं दिलंय बघ दर. राहू दे कसं. आणि संध्याकाळचा जो व्ह्यू आहे इथला, जो फील आहे, जे पूर्ण लाइटिंग केलेलं असतं मंदिराचं, ते सगळं चालू होतं. खरंच खूप बघण्यासारखं आहे आणि नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा. सो आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर. सो आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी. सो आय नो छोटा व्लॉग होता कारण की आतमध्ये काही शूट करायला अलाउड नाही आहे. सो जे काही शूट करता आलं, आणि मेन म्हणजे अंधार पडला होता आम्ही पोहोचेपर्यंत, सगळं सिक्युरिटी चेक होईपर्यंत. सो होपफुली नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही येऊ त्यावेळी चांगलं कव्हर करण्याचा मी प्रयत्न करेन. सो तोपर्यंत आमच्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय विथ मसूरकर. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय.